मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। थोड्याच वेळात अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून दिल्लीला रवाना होणार। अमित शहांच्या रायगडवरील भेटीचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रणच नाही। रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना शहांच्या दौऱ्यातून डावलल्याची चर्चा। सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण। शस्त्र परीक्षण अहवालातून माहिती समोर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती। यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता। खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर। कडक उन्हाळा आणि जलद गतीने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला। मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार। एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार। नव्या सेवेसाठी सध्या लोकल फेऱ्या रद्द करणार। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस। एजेएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक। ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला। ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी। गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती, तर सरकार आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत।